ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। तर आता आपण आलेलो आहोत सांगली येथील संजय नगर मधील वॉर्ड क्रमांक 11 मध्ये। कुणाचं वारं वाहत आहे? शिवसेना धनुष्यबाणचं इथं वारं मनापासून जिंकलेले आहे, त्यामुळे त्यांचं वर्चस्व आता मागासलेला वार्ड आहे। या वार्डामध्ये चांगल्या लोकांचं या वेळेला प्रतिनिधित्व कोणी केलेलं नव्हतं, पण या वेळेला जी सत्ताधारी लोक होती यांच्या निराशेमुळं या ठिकाणी कोणताही या वार्डाचा विकास उमेदवार होतो। भाजपने आम्हाला उमेदवारी दिली नाही, आम्हाला डावललं। आम्ही जवळजवळ 13 वर्ष भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होतो, पण त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली नाही। तर आता आपण आलेलो आहोत सांगली येथील संजय नगर मधील वॉर्ड क्रमांक 11 मध्ये। तर इथे काही नागरिक आहेत, तुम्ही पाहू शकता, आणि निवडणुकीच्या गप्पा नक्कीच त्यांच्यामध्ये रंगलेल्या आहेत। तर त्यांच्या या गप्पांमध्ये नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। नमस्कार सर, तर तुमच्या या वॉर्ड मध्ये कुणाचं वारं वाहत आहे? शिवसेना धनुष्यबाणचं इथं वारं वाहत आहे आणि निश्चित खात्रीनं शिवसेना धनुष्यबाणच्या तिन्ही सीटा भरघोस मतानं निवडून येतील असं आमच्या सर्वसामान्य लोकांचं मत आहे। तिन्ही सीटांचं नाव घेऊ शकता? सुजित कुमार काटे, माया लेंगरे आणि सुप्रिया साळुंके हे तिन्ही सीटा निवडून येतील असं आम्हाला वाटतं। काय काय विकास कामं झाले त्यांच्याकडून? सुजित कुमार काटे झोपडपट्टी गुंटेवारीसाठी त्यांनी चांगलं भरीव मजबूत काम केलेलंच आहे। माया लेंगरेंचे मिस्टर आनंद लेंगरे यांचंही काम अतिशय चांगलं आहे। मदन पाटील युवा मंचाचे ते अध्यक्ष होते आणि खूप छान काम झाले। मीच त्यांचा मिस्टर आहे माया लेंगरेंचा, त्यामुळे आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे ह्या भागात शिवसेना धनुष्यबाण निवडून येईल, याबद्दल आम्हाला शंका नाही। सर, या वॉर्ड मध्ये कुणाचा जोर जास्त आहे? शिवसेना। का? कारण इथली तिन्ही उमेदवारांचं काम एवढं पहिल्यापासून व्यवस्थित आहे आणि लोकांची मनं तिने मनापासून जिंकलेली आहेत, त्यामुळे त्यांचं वर्चस्व आता जोरदार चालू आहे। मग इथे विरोधकांचं काहीच ठाव ठिकाणा नाही का? विरोधकांबद्दल काय बोलू शकता? विरोधकांबद्दल कसं आहे की भाजपवाल्यांनी जे आमची जी ठराविक सुजित काटे, त्यानंतर माया लेंगरे आणि सुप्रियाताई साळुंकेंचं तिकीट रद्द झाल्यामुळे बरेचसे इथे लोक नाराज झाले। त्यामुळे भाजपमधले बरेचसे लोक जे काय बूथ प्रमुख वगैरे ते होते, त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेमध्ये सर्वांनी प्रवेश केला। अच्छा, अशी म्हणजे या निवडणुकीबद्दल तुम्ही काय सांगू शकता तुमच्या वॉर्डच्या विकास कामांबद्दल? मॅडम, हा वार्ड मागासलेला वार्ड आहे। या वार्डामध्ये चांगल्या लोकांचं या वेळेला प्रतिनिधित्व कोणी केलेलं नव्हतं, पण या वेळेला जी सत्ताधारी लोक होती यांच्या निराशेमुळं या ठिकाणी कोणताही या वार्डाचा विकास झालेला नाही। त्यामुळं या ठिकाणी सर्वजण मिळून या भागातल्या जनतेतून असा उठाव झालेला आहे की सत्ताधारी लोकांना घरी बसवायचं आणि नवे होतकरू ज्यांनी 10-15 वर्ष काम केले, समाजासाठी कोणताही भीती न बाळगता त्यांनी समाजासाठी काम केले। त्यामध्ये सुजितकुमार काटे असतील, सुप्रियाताई साळुंके असतील, त्याचबरोबर मायाताई लेंगरे असतील, हे जे नवीन उमेदवार आहेत त्यांना समाजाची आवड आहे, समाजाच्या तळागाळातून त्यांनी काम केलेलं आहे। तर या लोकांना जनता साथ देणार आहे आणि या ठिकाणी ते बहुमताने या 11 नंबरच्या प्रभागातून त्यांनी निवडून जाणार आहे। याच्यामध्ये आता अजून एक नवीन उमेदवार आलेला आहे, तर त्या उमेदवाराबद्दल तुम्ही काय बोलू शकता? कोणता उमेदवार? मनोज सरगर म्हणून आहेत। नाही, बरोबर आहे मॅडम। कसं आहे माहिती आहे का, हो का, जे सत्ताधार आहे त्यांच्याबद्दल न बोलल्यावर बरं। कसं असते, आपण आमच्या जे उमेदवार आहेत, आता आम्ही जे मानलेले ते उमेदवार, आता पहिली गोष्ट काय, आम्ही शिवसेनेचे पॅनल आहे, त्या पॅनलमध्ये आम्ही मुळात म्हणजे ओपनचा उमेदवार दिलेला नाही। त्यामध्ये ओपनच्या उमेदवारामध्ये 2 आहेत, एक हर्षवर्धन पाटील, दुसरा मनोज सरगर। तर आम्ही त्यामध्ये उमेदवार दिलेला आहे, त्यामुळे लोकांनी त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे की कुणाला निवडून द्यायचं हे जनता त्या ठिकाणी ठरवेल। तर या निवडणुकीत तुमच्या भागामधून कोणाचं वारं वाहत आहे?
मी आरती सुशांत काटे. आम्ही आधी भाजपचे उमेदवार होतो. भाजपने आम्हाला उमेदवारी दिली नाही, आम्हाला डावललं. आम्ही जवळजवळ 13 वर्ष भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होतो, पण त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली नाही. ऐनवेळी त्यांनी का उमेदवारी रद्द केली? त्यांनी जे नवीन आलेले उमेदवार होते, जे बाहेरच्या पक्षातून, त्यांना त्यांनी उमेदवारी दिली आणि जे आधीपासून जे कार्यकर्ते होते, गेले 13 वर्षापासून कार्यकर्ते होते, त्यांना उमेदवारी त्यांनी दिली नाही. मग तुम्ही आता शिवसेनेमध्ये आलेला आहात. शिवसेनेमध्ये येण्यामागचा हेतू त्यांचे कार्य पण चांगले आहेत आणि मेन म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष असल्यामुळे आम्ही त्यांच्यामध्ये गेलो. आम्ही पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांनी आम्हाला लगेच उमेदवारी मिळवून दिली. आणि त्यांचे कार्य म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, या योजना त्यांच्या मार्फत आहेत. एकनाथ शिंदे गट. एकनाथ शिंदे गटाकडून आहेत. बाहेरचा उमेदवार म्हणजे तुम्ही कोणाबद्दल बोलताय? बाहेरचे उमेदवार म्हणजे भाजप, काँग्रेसचे जे उमेदवार होते म्हणजे दुसऱ्या पक्षाचे, ते याच्यामध्ये आमच्या म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केले आणि त्यांनी उमेदवारी दिली. जे मूळचे जे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांना ते डावलून त्यांना उमेदवारी दिली, म्हणून शिवसेनेमध्ये उमेदवारी घेतली. तुम्ही आता प्रचारासाठी फिरत असताना तुम्हाला जनतेकडून कसा प्रतिसाद भेटतोय? चांगला प्रतिसाद भेटतो. त्याच्यामुळे प्रतिसाद पण चांगला आहे आणि आम्ही त्यांच्याकडून आहे म्हणून असं नागरिकांकडून प्रतिसाद मिळतो. कायम पुढे राहावं अशी आमची अपेक्षा आहे, म्हणून आम्ही हे भाग चालवतो. शिवसेनेत काम करत असताना अगदी जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि बाळासाहेबांचं नाव पण भरपूर आहे या भागात आणि त्यामुळे सुद्धा अगदी ज्येष्ठांचा सुद्धा प्रतिसाद शिवसेनेला मिळणार आहे आणि त्यामार्फत आम्ही ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा. आणि मेन म्हणजे इकडे या. नाही अहो या ना इकडे बोलू म्हणजे शकता. जे आमचे उमेदवार आहेत त्यांनी आमचे काम भरपूर केलेले आहेत. आमचे झोपडपट्टी आणि गुंटेवारीचे हे कामे त्यांनी बरोबर केलेले आहेत. त्यांना त्यामुळे त्यांना सहकार्य जास्त मिळते. या प्रभागामधून तुम्ही विजयी उमेदवार म्हणून कोणत्या पक्षाकडे आणि कोणत्या उमेदवाराकडे पाहता? आम्ही काटे साहेबांचं नाव चांगलं आहे. काटे साहेबांनी काम केले. इथं गुंटेवारीचे फायली वगैरे सगळं जिथं जी काम झालं नाही तिथं झोपडपट्टी झालेलं आहे. त्यांच्यावर 5 झोपडपट्टीचे उतारे त्यांनी दिल्यात. आजपर्यंत कुणीच केलं नाही. गोष्टी कुणीच केलं नाही. 50 वर्षात ती काटे साहेबांनी केले. त्यामुळे ही काम 100% काटे साहेब येणार आहे. तुमच्या भागात निवडणुकीचं वारं कोणाच्या बाजूने वाहत आहे? शिंदे गटातलं चांगला आहे. प्रतिसाद चांगला आहे लोकांचा. मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही जे आता प्रचारासाठी फिरत आहात तर त्यामध्ये जनतेच्या काही समस्या तुम्हाला सांगण्यात आल्या का? तुम्ही पाण्याचे गटराचे चांगलं आहे ते. मग आता तुम्ही जनतेमध्ये फिरत आहात, जनतेचा कौल काय वाटतोय तुम्हाला, कसा आहे? चांगला वाटतं. आपल्या ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, तर या निवडणुकीच्या बाबतीत या ज्येष्ठ नागरिकांचं काय मत येत आहे हे आपण त्यांच्याच कडून जाणून घेणार आहोत. कितवी निवडणूक आहे? याच्या अगोदर किती निवडणुका पाहिल्यात तुम्ही पालिकेच्या? 10-15 निवडणूक पाडल्या. 40 वर्ष येत आहे. होय काय? मग यावेळी निवडणुकीत कोणाचं वारं वाहत असं तुम्हाला वाटतंय? आता सध्या दोन्ही समान आहेत बघा. कोण दोन्ही? नाव घेऊन बोला की. म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ते उमेदवार. दोन्ही म्हणजे काँग्रेस आणि भाजप आता सध्या तर चांगली आहे. मला उद्या काय सांगू शकणार नाही. तुमच्या भागामधून कोण कोणते उमेदवार आहेत आता? आता आमच्या मनोज सरगर आहे, हा, पुन्हा इथे एक कमले आहे, हा, आणि 2 बेरीज आहे. हा. मग तुमचा कौल कुणाच्या बाजूने असेल? आमचं का पहिलं आपलं आहे ते आहे. त्याला काय कोण? आपलं भाजप. होय काय? मग त्यांच्याकडून काय काय विकास कामं झालीत? कामं बरीच झाली ती. इथं त्याचं मंदिर मांडलं, तुमचं मारुती मंदिर मांडलं, पुन्हा इथं गार्डन एक झालं. बरीच झाली कामं चांगली. रस्ते बिस्त झालं चांगलं व्यवस्थित आहे. ते उमेदवार चांगला आहे. काय सरगर हे नाव नवीन आहे बरोबर? आता ह्यात आले. मग त्यांना का? पहिलं काँग्रेसमध्ये होती ती. होय, पण त्यांनी ऐन टायमिंगला काँग्रेसला बाय बाय करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. बरोबर. आता काय असत, काय त्यांचं ठरलं असेल ते. पहिला तो काँग्रेसमध्येच होता. हो, काँग्रेसमध्ये निवडून आला होता.
त्यावेळेस तो त्यांनी काम केली थोडी थोडी आपलं काम केलं. मग आता तुम्हाला असं वाटतंय का या पक्षात आल्यानंतर इकडे सुद्धा ते काम करतील? असं वाटतंय बघा बघूया उद्याच काय सांगता येतो. आता वर सगळं खरं आहे. उद्या आणि कोणतं जाते कोणाला ठीक आहे. तुमच्या प्रभागामधून कोणकोणते उमेदवार आता लढत आहेत? मनोज सरगर, हम्म, पुन्हा संजय कांबळे, हम्म. अजून कोण कोण आहे काय मला ही दोन तर आहेत. बर, मग तुमचा कौल कोणाच्या बाजूने या निवडणुकीत? आम्ही तसं काय सांगता येत नाही, शेवटच्या दिवशी काय असेल ते. बर, तुमच्या भागामध्ये विकास कामं कोणत्या पक्षाकडून झाली आहेत? ते मनोज सरगरकडनं झाले, झाली आहेत. काँग्रेस. पण मनोज सरगर विषयी जर बोलायचं झालं तर ते अगोदर काँग्रेसमध्ये होते, परंतु ऐन मोक्याच्या वेळी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे. मग याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आम्ही आता काय सांगणार काय सांगायचं, आम्ही सांगणार तर काय त्यांना. तुमच्या प्रभागामध्ये आतापर्यंत कोणकोणती विकास कामं झालेली आहेत? आमच्या प्रभागामध्ये आतापर्यंत आरोग्य मंदिर झालेलं आहे, नंतर ना हनुमान मंदिर झालेलं आहे, रस्ते झालेले आहेत, गटरी झालेले आहेत. आता आमच्या इथं काम जवळजवळ 80-85-90% झालेलंच काम आहे सगळं पूर्ण. मग या विकास कामांबद्दल तुम्ही कोणकोणते? संजय कांबळे, रुपनर मॅडम, शुभांगी साळुंके हम्म. यांच्या बाजूने आहे बीजेपी. मनोज